नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेनडे. लोणावळ्यात भुशी धरणावरील अतिक्रमण काढल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय निषेध मोर्चा. भुशी धरणावर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यावर नगरपालिका सभागृहात माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी झालेल्या दुर्घटनेनंतर अधिकारी विभाग प्रमुख यांची बैठक घेऊन निर्बंधांचे आदेश दिले. त्याचाच एक भाग म्हणून भुशी धरणावर असलेले अतिक्रमण 2 जुलै रोजी नगर परिषद व रेल्वे प्रशासन, वन विभाग अधिकारी, पोलीस प्रशासन इत्यादीच्या वतीने हे अतिक्रमण मोहीम दिवसभरात राबवली. ही कारवाई करताना ज्यांचे व्यवसाय त्या ठिकाणी आहे त्यांना कुठलीही पूर्वसूचना दिली गेली नाही. तसेच त्या ठिकाणी असणारे टपरीधारक, दुकानदार यांच्या बेरोजगारीचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या व्यावसायिकांवर एक प्रकारचा अन्याय केला आहे. त्यांच्या मागण्यांसाठी आज लोणावळ्यात भुशी धरणावरील अतिक्रमण काढल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय लोणावळेकर नागरिकांनी मोर्चा काढून लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांना निवेदन सादर केले. या मोर्चाचे नेतृत्व लोणावळा शहरातील सर्व पक्ष पदाधिकारी, अतिक्रमणधारक दुकानदार, रिक्षा संघटना पदाधिकारी, भुशी धरणावरील सर्व दुकानदार व टपरीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी रेल्वेला दरवर्षी लेटर देतो की 2 ते 3 महिन्याकरता आम्हाला ती उपयोगी करता ही जागा तुमची उपलब्ध असावी असं आम्ही प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याला सांगतो, नगरपालिकेला सांगतो. तरी सुद्धा त्यांनी न आम्हाला सूचना देता, कलेक्टर साहेबांनी न सूचना देता त्यांनी प्रशासनाला, रेल्वे प्रशासनाला सांगून आमच्या गोरगरिबांच्या दुकानांवर बुलडोजर फिरवला. आम्ही आता कुठं जायचं? मी आता माझं वय आहे 60. मी 60 वर्षात काय करायचं? पुढं मला नोकरी मिळणार आहे का? मला ते रोजगार मला परत मिळावा. आमच्या सर्व दुकानदारांना दुकानं मिळावी. 4 महिन्याकरता आम्ही ती जागा तुमची हस्तक्षेप करत नाही की आमच्या नाव करून घेणार नाही. आम्ही फक्त व्यवसाय, ज्या दिवशी तुम्ही दुकान भुसड्याम बंद करा त्या दिवशी आम्ही पण बंद होऊ. जोपर्यंत भुसड्याम चालू आहे तोपर्यंत आम्ही तिथं व्यवसाय करणार आहे. आता जर त्यांनी पाऊस सुरुवात व्हायच्या आधी बांधलेलं सगळं जे का आपल्या पावसासाठी वाचवण्यासाठी ते छत बांधतात ते तुम्ही धडाधड पाडत होते. एक महिला अक्षरशः रडत होती. मी माझ्या डोळ्यांनी बघत होती ही व्हिडिओ. मी व्हिडिओ काढत होते. माझे हात थरथरत होते त्यावेळेस की आज आपण तिथं ज्या वेळेस मी कस्टमर घेऊन जाते कुठली महिला चहा दिल्याशिवाय थांबत नाही. नाश्ता करा हक्काने आम्ही त्यांच्या दुकानात जाऊन खातोय पितोय. कोणाच्या जीवावर? त्यांच्या जीवावर. ट्रॅफिक झाली, भांडणं झाली, किती लोक मध्ये पडत असतात. आणि आज आमची दुकानं आम्हाला आधी सूचना नाही केली, काय नाही केली आणि तुम्ही डायरेक्ट आणून आमची दुकानं तोडली. आम्हाला सामान पण नीटवाणी काढू दिलं नाही त्या लोकांनी. मग आम्ही काय करायचं सांगा? आमची पोरं लहानाची मोठी आम्ही आता त्या दुकानावर केलेत आणि आम्ही आता दुकान संपलं की 2-3 महिन्याचा धंदा आणि आम्ही बिगारी कामाला जातोय. आम्ही असं नाही की आमच्याकडे कोण बिझनेस आहेत का काय आहेत, याच्यावर आमचं पोट पाणी आहे. मग यांना समजायला नको का? आम्हाला सूचना द्यायची पहिली ना त्यांनी की आम्ही तोडायला येणार आहे. 2-3 दिवस माणसं फिरत होती त्यांचे साहेब लोक. मग आम्हाला सूचना काय नाही दिली? तुमची काय लेखी होती ती आम्हाला दाखवायची, आम्हाला नोटीस द्यायची. आम्ही काढली असती आम्हाला 1 दिवस द्यायचा होता. आम्हाला का नाही दिला दिवस त्यांनी? आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.